महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचेच अंदाज चुकवत मोठा धक्कातंत्र वापरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तांत्रिकदृष्ट्या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला राज्यसभेची एकच जागा येत असताना सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे। नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहताय आझाद मराठी। राहुल शेवाळे, शायना एनसी यासारख्या मातब्बर नेत्यांना सोडून वाघमारे यांच्यासारख्या नवख्या चेहऱ्याला थेट राज्यसभेसाठी संधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ज्योती वाघमारे यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये काही दिवस काम केलं, त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा हात सोडून थेट धनुष्यबाण हाती घेतला। जे बोलणार ते करून दाखवणार हे वाक्य त्यांनी सोलापुरात प्रत्यक्षात आणून दाखवलं। अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीत त्यांनी वरिष्ठांचा विश्वास जिंकला, त्यांना आज थेट राज्यसभेसाठी एंट्री मिळाली आहे। वाघमारे या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी इंग्रजी साहित्यात PhD केली आहे। वालचंद महाविद्यालयात त्यांनी 10 वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केलं। वाघमारे यांचं मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांवर प्रभुत्व आहे। आपल्या शिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा म्हणून त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली। वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकर चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली। मागील 15 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वाघमारे सक्रियपणे काम करत आहेत। ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यापासून पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचं काम केलं। विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे। विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी वाघमारे यांनी सातत्यानं पार पाडली। आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यापैकी त्या एक ओळखल्या जातात। दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राजकीय आव्हान उभे करण्याच्या दृष्टीनेही ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून वाघमारे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली। कष्टकरी कुटुंबातून येऊन उच्च शिक्षणाच्या जोरावर समाजकारणात ठसा उमटवणाऱ्या वाघमारे सध्या शिवसेना पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्या म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत। वाघमारे यांची ओळख केवळ प्रवक्त्या इतकीच मर्यादित नाही राहिली, तर त्या राज्यघटना आणि आंबेडकर विचारांच्या गाढ अभ्यासक आहेत। आगामी काळात संसदेत किंवा विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळाल्यास त्यांच्या अभ्यासू मांडणीचा फायदा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच या व्हिडिओला लाईक, शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।